नमस्कार मंडळी, मी प्रियंका. तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर कशा आहात सर्व तुम्ही? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा आणि सुखात राहा. तर आज आहे शनिवार. तर आज मी तुम्हाला शनिवारचं रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर इथे मी काल ना इडलीसाठी पीठ भिजत घातलं होतं. आता थंडीचे दिवस आहेत म्हणून काही चांगलं फर्मट झालं नव्हतं पीठ. तर असं इडल्या ना जास्त चांगलं असं फर्मट झालं की पीठ खूप छान असे चवीला पण छान होतात आणि फुगतातही चांगल्या. तर असो काही हरकत नाही. तरी ते मी सकाळी सकाळी चहा वगैरे बनवला. आत्यांना शाळेत जायचं होता तर त्यांनाही चहा वगैरे दिला, मामालाही चहा दिला. मग नंतर लगेच इथे मी कुकरला इडल्या लावायला घेतल्यात. इडल्या लावून घेतले कुकरला. कुकर गॅसवरती ठेवला. मग लगेच इथे चटणीची मी तयारी करून घेतलेली आहे. चटणीसाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मिरच्याही भाजून त्यामध्ये लसूण टाकून इथे मी चटणीची तयारी करून घेतलेली आहे. आता इथे तडका मारायची तयारी चालू आहे माझी. तरीही मी इथे लगेच तडका मारून घेतलेला आहे चटणीला. मग लगेच तडका वगैरे मारून झाल्याच्या नंतर मला ना डोसेही बनवून घ्यायचे होते, जे की प्रणितला आणि त्याच्या पप्पाला खूप जास्त आवडतात. इडल्या ना मामाला आणि मला आवडत असते. तर मामाही खातात आवडीने इडली, म्हणून केलेले आहेत इडल्या, नाहीतर मी ते डोसेच बनवणार होते. तर असं मग इडल्या वगैरे बनवायला ठेवल्यात मी. आणि ते मी पहिला डोसा टाकला तर अजिबात इथे चिटकला नाही बघा. खूप छान असं पसरून गेलेलं आहे गॅस म्हणजे तव्यावरती. तर इथे मी डोसा ठेवलेला आहे शिजवण्यासाठी. तर छान इथे डोसा भाजला आहे बघा खालून आणि एकदमच छान असं उलटलं आहे. एकदा ना खूप जास्त असं त्रास देत असतात हे डोसे वगैरे, चिटकून बसत असतात तव्याला. तर इथे डोसे तर मी बनवून घेतलेले आहेत, म्हणजे अजून आहेत काय बनवायचे. आता इथे इडलीच काढायचं काम चालू होतं माझं. तर इथे मी पटपट डोसेही बनवून घेतलेत. आणि प्रणित आला होता, मम्मी मला तयार करणं, मला जायचं आहे शाळेत म्हणून. मग आता त्यालाही तयार करायचं होतं मला. तर इथे मी पटकन त्याचे केस वगैरे इन्सुरून दिले. आणि आज त्याचं सिव्हिल ड्रेस होते शाळेत. तर इथे हात त्याला फोल्ड करून आवडत असतात ड्रेसचे, गुंडी लावत नाही तो. मग तो छान असं रेडी झाला, नाश्ता वगैरे केला आणि शाळेत जायला तयार झाला. इथे प्रांजल मॅडम रोज जात आहेत दादाला सोडायला तिच्या. तर त्यांना इथे बाय करून इथे मी अजून परत आले घरामध्ये. अजून मला नाश्त्याची तयारी करून घ्यायची होती, जे की हे आणि मी खायचे बाकी होतं. तर इथे मी माझ्यासाठी उत्तप्पा बनवून घेतलेला आहे. मला ना खूप जास्त आवडतो उत्तप्पा. आमच्या घरात ना खाणार आहोत आम्ही 4, पण नखरे 1000 आहेत. पण असो सगळेजण खाऊन झाले होते. तर असं काहीसं होतं आमचा नाश्ता. मग मी पण खायला बसले. मग मी पण मस्तपैकी गरमागरम नाश्ता केला. नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर भांडे तर खूप ढिगार पडले होते. मग इथे भांडे घासायला घेतलेत मी. भांडे वगैरे पटपट घासून झाल्याच्या नंतर लगेच कपडेही धुवून घ्यायचे होते मला, जे की हे आहे औरंगाबादला गेले होते 2-3 दिवसासाठी. त्यांचे 4-5 ड्रेस होते. तर इथे मला कपडे वगैरे खूप जास्त होते धुवायचे. तर इथे पटपट मी कपडे धुवून घेतले. मग नंतर वाळत घालले. कपडे वगैरे वाळत घालून नंतर लगेच दुपारच्या जेवणाची तयारी करायची चालू झाली माझी. तर इथे मी दुपारच्या जेवणात फक्त सिंपल खिचडी बनवून घेणार आहे, जे की सगळ्यांनाच आवडते आणि सगळे आवडीनं खातात. मग खिचडी वगैरे बनवली. मग जेवण वगैरे करून इथे मी दळण करायचं होतं. तर इथे दळण वगैरे करायला बसली. दळण लगेच करून झाल्याच्या नंतर मग लगेच संध्याकाळी कपडे वाळले होते. तर कपडे सगळे काढून आणलेत मी घरात. कपडे आणून मग कपड्याला घड्या घालायचं काम सुरू. तर अजिबात दिवसभर आराम भेटत नाही आहे बाई माणसाला बरं का. तर इथे मी पटपट कपड्याचे घड्या घालून घेतल्यात. मग आत्याही आले होते शाळेतून. तर हे भाजीपाला घेऊन आले होते. आमच्याकडे ना शनिवारी बाजार भरत असतो. तर इथे मी भाजीपाला वगैरे निवडून घेत होतो मी आणि आत्या. तर आधीचा भाजीपाला टोमॅटो ते मी सगळं ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये. तर इथे मेथी खुडायची होती. तर आत्या इथे मेथी खुडत होते. तर संध्याकाळी आम्ही मेथीचीच भाजी बनवत आहोत. तर इथे मी मिरच्या सगळे निवडून घेतलेल्या आहेत. निवडून मला त्या कवरमध्ये टाकून ठेवायचे होते. भाजी खूप जास्त होती आणि उशीर होत होता स्वयंपाकाला, म्हणून इथे मी पण आत्याला काही मेथीची भाजी खुडू लागली. मग नंतर यांना थोडीशी भूक लागली होती म्हणून मला म्हणाले की शेंगा मला भाजून दे, मी खातो म्हणून. तर इथे मी त्यांच्यासाठी शेंगा इथे भाजून दिलेल्या आहेत. तर इथे बघू शकता प्रांजलला खूप जास्त आवडतात शेंगा. ती आलेली आहे इथलेच, म्हणजे तव्यावरचेच पाहिजेत म्हणून. तर तिच्या पप्पाचं काम तिला काढून द्यायचं चालू होतं इथे शेंगा. मग शेंगा वगैरे खाऊन झाल्या. मग स्वयंपाक पण करून घेतला. मग जेवण पण केलं. फ्रेंड्स, आजचा माझा अख्खा दिवस ना असा काहीसा गेलेला आहे. आणि आता आमची झोपायची तयारी चालू आहे. जेवण वगैरे सगळे झाले. आम्ही सगळेजण बसून एकत्र जेवण करतो. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आणि सोबतच बाजूला घंटीचं बटन आहे त्यालाही एकदा प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
तर तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला बाय, भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.